नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. बिबट्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व प्राध्यापक कवी संदीप जगताप यांनी त्यांचे विचार मांडले. काल दिंडोरी येथे रुद्र जाधव नावाच्या 4 वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाला. अशा घटना आता महाराष्ट्रामध्ये सतत घडत आहे. शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर, शेतमजुरांवर बिबटे सातत्याने हल्ला करत आहे. बिबट्यांचा जो प्रजनन दर आहे तो अधिक असल्यामुळं बिबट्यांचं प्रमाण आता गावागावात मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याच्यामुळं बिबटे आता शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ले करतातच, त्यासोबत ते लोकवस्तीपर्यंत यायला लागले. काल तर आजोबाच्या हातातून मुलाला घेऊन गेलं, इथपर्यंत आता बिबट्यांची हिंमत वाढलेली आहे. आता या बिबट्यांवरती नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. 1972ला जो वन्यजीव संरक्षण कायदा आला, या कायद्यानुसार वन्यजीवांना संरक्षण मिळालं, परंतु या वन्यजीवांमुळे आता इथला शेतकरी आणि शेतमजूर धोक्यात आलेला आहे. त्यामुळे या कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणं अपेक्षित आहे, अमेंडमेंट होणं गरजेचं आहे. माझी सर्वपक्षीय खासदारांना विनंती आहे की इथल्या शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा जीव वाचवायचा असेल, लहान लहान बालकांचा जीव वाचवायचा असेल, तर आता संसदेमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि या कायद्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. विशेषतः बिबट्यांच्या बाबतीमध्ये तर स्वतंत्र धोरण ठरवावं लागेल. केवळ बिबट्यांची वाढ नियंत्रित करून चालणार नाही, तर आज जे प्रमाण आहे तेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर बिबट्यांचं प्रमाणसुद्धा आता गावागावातून कमी करावं लागेल आणि सरकारला त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील. जर हे प्रमाण कमी झालं नाही तर इथला शेतकरी, शेतमजूर यांच्या जीवाचा धोका सतत वाढत जाणार आहे. आणि याविरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये आता जनतेमध्ये भीती आहे आणि त्याचप्रमाणे आक्रोश आहे. जर सरकारने याच्यावरती वेळीच उपाययोजना केल्या नाही तर जनतेचा मोठा आक्रोश आपल्याला भविष्यामध्ये रस्त्यावर उतरताना दिसेल. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष कोथार सर, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.